ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, शैलजा राजे लिखित एका सुंदरशा कथेचं कथन करते आहे. शीर्षक आहे रातगंधिनी. तोवर सारं संपलं होतं. माझी बारामतीची ट्रिप मस्त झाली होती. व्याख्यानाला उत्तम साथ मिळाला होता. जाताना वाटलं होतं बारामतीसारख्या गावी जायचं, हवी कशाला जास्त यातायात, वर मुद्दे मांडले की झालं. पण समोरचा सारा श्रोतृवर्ग वेगळा होता. महिला वर्गाची उपस्थिती अधिक होती खरी, पण साऱ्या सुशिक्षित, बुद्धिमान होत्या. व्याख्यानानंतरचा चर्चेचा कार्यक्रमही चांगला रंगला. मी खुशीत होते, कारण बारामतीकार माझ्यावर खुश झाले होते. त्यांच्या खुशीची पावती मला मिळाली होती. 16 किलोच्या द्राक्षाच्या पेटीनं, गुलाबाच्या 25-30 कळ्यांच्या गुच्छानं. 2 दिवस बाहेर काढून मी घरी येत होते. वाटेत या द्राक्षांची आणि कळ्यांची वाटणी कुणात आणि कशी करावी याचा हिशेब करीत होते. आणि एकदम आठवण झाली ऋताची. या नाजूक फुलांसारखीच असणारी ऋता. तिला यातल्या निवडक कळ्या द्यायच्या मी ठरवून टाकलं. जायचा फक्त त्रास घ्यायचा. रुपयाची रिक्षा केली की मग पुढलं सगळं ऋताच्या घरीच होणार होतं. जेवण खान न पुन्हा स्वतःच्या गाडीनं परत पोहोचवणं. सगळं करताना पुन्हा आपण काही विशेष करणार आहोत किंवा करतो आहोत अशा भावनेचा लवलेश नाही. सगळं सहजच. उलट तिचा हा पाहुणचार आम्ही घेतो म्हणजे तिच्यावर केवढी मोठी मेहरबानी करतो अशी आर्जवी भावना. वागण्यात, बोलण्यात, चालण्यात सगळी अस्सल राजशाही खानदानी. दर्पविरहित, निखळ, 100 नंबरी सुवर्णासारखीच. बसचा प्रवास संपवून घरी यायला रात्रीचे 9 वाजले. आता यापुढे ऋताकडे जाणं जमणार नव्हतं आणि घरात कुणाला मानवणारही नव्हतं. घराच्या फाटकाबाहेरच रातराणीच्या गंधानं मनपूर्वक स्वागत केलं. खरंच की पुनवेच्या पंधरवड्यात अखेरीला ही रातगंधिनी अशीच आसावरीत डोलत असते. मी वर पाहिलं. चांदण्याच्या प्रकाशानं आभाळाची पोकळी भरून गेली होती. आभाळाला आलेल्या रंगाची शान पाहता पाहता पुन्हा मला ऋताची आठवण झाली. अशीच नितळ आहे ऋता. खरं तर तिची माझी मैत्री व्हावी असं काहीही समान धर्मीय नव्हतं आमच्यात. केव्हा तरी अशीच मी वाट चुकले होते. मला जणू चकवा लागला होता. भर दुपारची वेळ. न्हाले केस डोक्यावर. त्यातून उन्हाचे चटके आणि माझी तो बंगला शोधण्यासाठी चाललेली पायपेटी. मंगळागौरीला जायचं होतं कॅप्टन चित्रांच्या बंगल्यावर. सगळे बंगले सारखे, या टोकापासून त्या टोकापर्यंत उभे. आठवत होतं असं डाव्या अंगानं फिरत होते. 5व्या बंगल्यापाशी येत होते, पण पाटी वेगळीच होती. लेफ्टनंट कर्नल VS माने अशी. सुगंध तुझ्या दिमतीला. मी जात होते, येत होते. त्या पाटीकडे पाहून गोंधळत होते आणि मला वाटतं माझा हा गोंधळ त्या बंगल्याच्या पोर्चमध्ये उभी असलेली एक स्त्री पाहत होती. हिरव्या गार वेलीआड दडलेल्या त्या स्त्रीला मी पाहू शकत नव्हते. त्यामुळे मला वेलीआडून केलेलं शुक ऐकून भारी भीती वाटली. हा खरा मिलिटरीवाल्यांचा परिसर. इथं काय न कसं असतं सारं कोणास ठाऊक. मीही अशी भेदरलेली. कोणीतरी स्पष्ट आणि मंजूळ आवाजात म्हटलं, अहो इकडे या ना. कोण पाहिजे तुम्हाला? मघापासून पाहतेय मी. मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं.
हिरव्यागार वेलीमधून सुरेखशी हसरी कळी डोकवावी अशी वाटली ती मला. दृष्टादृष्ट होताच ती हसली आणि जिंकली. मी तिला सारं भराभर सांगितलं. ती म्हणाली, थांब ह, आत या, जरा गारसं सरबत घ्या, मग मी येते तुम्हाला चित्रांच्याकडे सोडायला. इथले हे सगळे रस्ते न बंगले सारखेच दिसतात, चुकतं माणूस. आणि ह्या पहिल्या भेटीनच आम्ही मैत्रिणी झालो. त्या मैत्रीतच मला ऋताचे कितीतरी गुण समजले. नेपाळच्या राजघराण्यातली ही मुलगी मान्यांच्या घरात आली न घरासारखी झाली. गुलाबाच्या नुकत्याच उमललेल्या गुलाबी पाकळीसारखा तिचा रंग होता. नाक किंचित अप्र होतं, टिपिकल नेपाळी. डोळे निळसर, ओठ तर असे की आताच हिनं लाल चुटुक लिपस्टिकची काडी फिरवलीये. तिच्या नाजूकपणावर मी भाळले होते. माझ्या रांगड्या मराठी दृष्टीला ती एखाद्या नाजूक फुलराणीसारखीच वाटायची. ऋताऐवजी रुजुता नाव तिला अधिक शोभणारं होतं. तिच्यामुळे सर्व माने मंडळींची ओळख झाली. खुद्द माने साहेब उंच, सावळे, भरदार, सह्याद्रीच्या कडे कपारीचं पाणी रिचवलेले. ऋताचे सासू सासरे म्हणजे अस्सल कोल्हापुरी. बोलणं वागणं सारं त्याच घाटणीचं. पण ऋता त्यात सामावून गेली होती. तिच्या त्या नाजूकपणानं त्या मराठमोळ्या घराची शान वाढली होती. त्याला वेगळंच सौंदर्य लाभलं होतं. असू दे मी रद्दी. फाटकात शिरले न रातराणीनं आपल्या नाजूक झुपक्यांनी माझं स्वागत केलं. ही रातराणी आता एवढी ऐसपैस पसरली आहे. एक एवढीशी काडी आणून ऋतानं माझ्या खिडकीखाली रोवली होती. मी तिला हसले होते, म्हणाले होते, ही अशी नुसती काडी का रुजणार आहे ऋता? काय झालं न रुजायला? तुझी माझी मैत्री नाही का रुजली? ती गोष्ट वेगळी. तुझे माझे काही ग्रह जुळले. मग जुळत आहेत का? असू दे बरं का, उपटून नको टाकूस. अगं, आज माळ्यानं सारी रातराणी छाटली. मनात आलं, एक काडी तुझ्या या खिडकीखाली लावावी. तू रात्री लिहित वाचित बसतेस, तेवढाच सुगंध तुझ्या दिमतीला. निदान माझी आठवण तरी काढशील काम करता करता. आणि मग बघता बघता रातराणी रुजली, डोलली, बहरली. तिला पहिला पुष्पगुच्छ आला तेव्हा मी ऋताला पत्रानं कळवलं, कारण त्यावेळी ती आसाममध्ये होती. तिनं उत्तरात लिहिलं, बघ, मी म्हणाले तशी रुजली ना. मला भारी आवडतो तिचा गंध. आणि फुलंही किती नाजूक, किती हळवी. उमलतात तेवढंच त्यांचं सौंदर्य, न तेवढंच त्यांचं जीवन. सुगंध संपला की गळून पडतात. उगाच जागा अडवून नाही बसत. पत्र वाचून मी हसले. ऋताचं हे नेहमीचं तत्वज्ञान. उपयोग सरला की सारं आपण होऊन दूर झालं पाहिजे. तिच्या घरात कधी रद्दीच्या अडगळीची गर्दी नसायची. त्या उलट मला फाटक्या कपड्यांचा का तुटक्या कपाचा मोह सुटायचा नाही. ती मला हसायची. मी तिला म्हणायची, तुझं काही मला पटत नाही. कधी कधी मग असल्या घाईगर्दीनं पस्तावयाची वेळ येते. कधी कशाचा उपयोग होईल ते काय सांगतायत. असू दे मी रद्दी. ती हसायची. आपल्या कोमल तळव्यांनी माझ्या कडक पंजांना धरून म्हणायची, तुला कोण ग रद्दी म्हणणार? माझ्या गाठीमुळे कुठलीच गोष्ट रद्दीतली नाही. मान्य आहे ना? ऋता मावशी. घरात शिरताना मनात येत होतं, आज एवढी का बाई ऋताची आठवण दाटून यायला लागलीये. मागच्या आठवड्यातच तर भेट झाली होती. तिच्या आईनं पाठवलेली साडी नेसून ती आली होती, डाळिंबी रंगाची. ती साडी तिच्या गुलाबी अंगकांतीला कशी खुलून दिसत होती. मला आठवण आली,
मस्कती डाळिंब्याच्या दाण्याची. लाल बुंद दाण्यातून ती गुलाबी बी सुद्धा मोठी सुरेख दिसते. मी म्हटलं, तुझी दृष्ट काढू दे बाई आज. माझ्यासमोर पुन्हा ही साडी नेसून येऊ नकोस. का ग? माझी नजर होईल तुला. तुझी झाली तर होऊ दे, ती बाधणार नाही मला. आणि खरंच त्या दिवशी मी त्या 3 मुलांच्या आईची दृष्ट काढली. मानेसाहेब गडगडून हसले. ऋता लाज लाजली. सारं आठवलं न वाटलं, आता घरात शिरताच आधी निदान तिला फोन तरी करूया. कदाचित येईल सुद्धा धडपडत गाडी घेऊन. घरात शिरले. एरवी माझ्या हातातले कळे पाहून पोरी धावत आल्या असत्या. झोंबून म्हणाल्या असत्या, ए, यातले चांगले चांगले ऋता मावशीला सगळे देऊ नकोस बरं का, आम्हालाही ठेव. आणि मग आपली न मावशीची वाटणी करता करता नेमके चांगलेच कळे त्यांनी आपल्या मावशीला ठेवले असते. पण आज मी घरात शिरले तरी कोणीच चटकन समोर आलं नाही. मी हातपाय धुतले न मधुला म्हटलं, जरा ऋताला फोन कर ग, म्हणावं मी आले, तुझ्यासाठी गंमत आणलीये. आधी तुझं आवर तर खरं, जेवून घे, मग कर फोन बिन. दुपारी जेवली असेल खरं ना? सासूबाईंनी जेवायची एवढी घाई करावी हे मला रुचलं नव्हतं. मला ती फुलं, ती द्राक्ष यांच्या मागचं माझं यश सर्वांना ऐकवायचं होतं. ऋताला सांगायचं होतं, तिला पाहावं, तिला भेटावं असं फार फार वाटत होतं. मी म्हणाले, पान वाढून होतंय तोपर्यंत मी तिला फोन करते, कदाचित येईलही ती. नको म्हणते ना, थोडं ऐकावं माणसाचं. अगदीच एखाद्या लहान मुलासारखा हे का बरा नाही दिसत आता. मी हिरमुष्टी झाले. पानावर तसं काहीच नव्हतं. पातळ भाजीनं भात, असं कधी झालं नव्हतं. मी प्रवासाहून येणार म्हटलं म्हणजे माझ्या पसंतीचं माशाचं कालवण वाटीत असायचं. हेही कुठे दिसत नव्हतं. मुलीही गप्पच होत्या. तोंडाशी नेलेला घास मी खाली टाकला. समोर बसलेल्या सासूबाईंना विचारलं, हे कुठे आहेत? काय झालंय? काहीतरी झालंय. काय झालं सांगा. तू भात खा, मग सांगते. नको नको, आधी सांगा, काय झालं? आई, काका, कुणी? हो, ही 2-3 म्हातारी माणसंच हल्ली आमचा जीव टांगता ठेवीत होती. माझ्या मनात त्यांचीच कल्पना आली. त्यांचं कुणाचं काहीही झालेलं नाही. माने साहेबांना अपघात. काय? मग ऋता कुठे आहे? उत्तर आलं पोरीच्या हुंदक्यानं. आई, ऋता मावशी गाडीत होती. ती ती कुणाला पुढं बोलताच येत नव्हतं, येणार नव्हतं. मी तशीच उठले. ऋताच्या बंगल्यावर गेले. सगळी तयारी झालेलीच होती. क्षणाचा विलंब झाला असता तर मला ते दर्शनही घडलं नसतं. पण वाटतं ते नसतं घडलं तर बरं झालं असतं. माझी नाजूक साजूक ऋता, छे, तो एक हाडामासाचा नुसता चिखल होता. माने साहेब जसे दिसत होते तसेच होते. तसेच डोळे उघडे होते. मान कल्ली होती. कुणाकडे पाहायला? ऋताकडे? एकदा माने साहेब आघाडीवर असताना ऋता म्हणाली होती, हे असे दूर असले ना की मला वाटतं मी सुकून चाललंय, वाळून चाललंय. खरं सांगू तुला, मला निर्माल्य म्हणून मुळीच जगता येणार नाही. हसत असताना, उमलत असतानाच मला मरण यायला हवंय. आणि आज ते तसं मरण तिला मिळालं होतं. नवी गाडी आली. ती घेऊन चांदण्या रात्री दोघं बाहेर पडली आणि कुठल्या तरी बेसावध क्षणी काळानं नेमकं भक्ष टिपलं.
मी पाहिलेलं एक सुंदर स्वप्न असं विसरलं. ऋता माझ्या जीवनात अचानक आली तशी अचानक गेली. आपल्या स्मृतीचा सुगंध मागे ठेवून या रात गंधिनीच्या रूपानं माझ्या खिडकीखालच्या ऋताच्या हातची रातराणी केवढी फोफावलीये. तिच्या फुलांचे घोस खिडकीच्या गजातून आत येतात, सुगंधाची बरसात करतात. सकाळी उठून पाहावं तर टेबलाखाली त्या इवल्या नाजूक फुलांचा सडा पडलेला असतो. तो उचलून घेते, नाकाशी नेते. त्यांना सुगंध नसतो. मला ऋताचं बोलणं आठवतं. रातराणीच्या या फुलांचं एक वेगळं तत्वज्ञान तिने मला ऐकवलेलं असतं. ती तशीच जगली न तशीच गेली. पुनवेचा पहिला पंधरवडा आला की मी रातराणीकडे पाहत राहते. तिच्यावर कोवळी कोवळी पालवी फुटते आणि मग अचानक एका रात्री सारी रातराणी पांढऱ्या पांढऱ्या पुष्पगुच्छांनी बहरून येते. वाऱ्यावर डुलत राहते. असावरीचे सूर तिच्या अंग प्रत्यंगातून ऐकू येत असतात. येणारा जाणारा सुगंधांची मेजवानी लुटत असतो. ऋतानं माझ्या खिडकीखाली रोवलेल्या एका काडीनं आता चारही बाजूला ताटवे झाले आहेत. घराच्या चारी अंगाला सुगंधाचं लेपण होत आहे. त्यातली एक काडी माझ्या लेकीनं सासरीही नेली आहे. नेताना म्हटलंय, आई, ऋता मावशीची आठवण येते नाही ग रातराणी पाहिली की. मी मुक्यानंच मान डोलावते. नुसत्या रातराणीतच का ऋताच्या आठवणी रुजल्या आहेत? जे जे नाजूक, शालीन, सुंदर ते ऋताची याद करून देतच. आणि तरीही ही रातराणी तिचं माझं हितगुज जोपासून आहे असं वाटतं. रातराणीचं सौंदर्य, सुगंध मला ऋताचं दर्शन घडवतं. जेव्हा जेव्हा रातराणीच्या गंधानं रात्र भरून जाते, तेव्हा तेव्हा आभाळीच्या रंगाच्या विलोभनाकडे पाहत मी रात्र जागून काढते. पहाटेला रातराणीची चिमणी चिमणी फुलं खाली गळतात. माझ्या डोळ्यातून आसवठी बघतात. तळमळणारं मन आणि तगमगणारे डोळे त्या सुगंधाच्या गुंगीत विसावतात. ऋताची स्वप्न पाहतात. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.